हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. महामाया. मायावी लोकांवरही आपल्या मायेचा पगडा बसवणारा वा ज्याची माया महान म्हणजे विलक्षण सामर्थ्याने युक्त आहे असा, जे सत्य आहे ते न दिसण्याची आणि जे नाश पावणारं असं नामरूप आहे ते दिसण्याची किमया ज्यामुळे घडते ती माया. हा विभ्रम ज्या शक्तीने होतो ती शक्ती माणसांना विश्वाचं खरं स्वरूप लक्षातच येऊ देत नाही. दोरीवर सापाचा भास होतो, आपण घाबरतो. जवळ जाऊन पाहतो तो साप नसून दोरीचे बेटोळे आहे हे कळते आणि आपली भीती कुठल्या कुठे नाहीशी होते. म्हणजे अज्ञानाची जागा ज्ञानाने घेतली आणि भीती नष्ट झाली. सोना जसं दागिना किती सुंदर आहे यावर त्याची किंमत न ठरवता त्यातील सोन्याच्या वजनावरून किंमत ठरवतो, त्याप्रमाणे आपण विश्वाचे ज्ञान ज्याला अध्यात्मज्ञान वा आत्मज्ञान म्हणतो ते मिळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो आणि त्यात यशस्वी झालो तर सर्वसामान्यपणे मानवी जीवनातील वेदना, दुःख, असहाय्यपणा बघून आपण जे अस्वस्थ होतो तसे होणार नाही. असे नाही की आपण संवेदना शून्य बनू, पण विश्वाचं ज्ञान झाल्याने त्याची तीव्रता फार जाणवणार नाही. मृत्यूचीही भीती राहणार नाही. मृत्यू म्हणजे फक्त देहांतर आहे हे जाणवेल. आपण अविनाशी आहोत याची खात्री पटेल. मायेच्या संदर्भात ज्ञानेश्वरांनी म्हणले आहे की ईश्वर हा महान जादूगार आहे. नजरबंदीचा खेळ दाखवणारे जादूगार एखाद्या माणसाला काही क्षणासाठी गुप्त करून दाखवतात, पण ते स्वतः गुप्त होऊ शकत नाही. पण ईश्वर हा असा महान जादूगार आहे की तो स्वतः गुप्त राहून इतरांनाही गुप्त करू शकतो. मुळात ही ईश्वरी शक्ती निर्गुण निराकार आहे. ती इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही, कुठल्याही परिमाणाने मोजता येत नाही. तिला जाणून घ्यायला फक्त स्वअनुभूती हेच प्रमाण आहे. तिला जाणून घ्यायचा मार्ग आपल्याला संत महात्मे दाखवितात, कारण त्यांचे अनुभूतीजन्य ज्ञान आहे. त्यांचा अनुभव मायातीत आहे. या मायेचा परमेश्वराचे ज्ञान करून घेण्यासाठी कसा उपयोग करावा याबद्दल समर्थांनी आत्माराम मध्ये सुंदर रीतीने विशद केले आहे. आपण ते अभ्यासून त्याचा उपयोग करून घेऊया. हरिओम.